अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी माऊली म्हणतात, आज मी तुला स्मरण करून देतो की जीवन हे केवळ प्राप्तीचे नव्हे तर घडण्याचेही नाव आहे. तुझ्या वाटेवर येणारा प्रत्येक माणूस काहीतरी शिकवून जातो. कोणीतरी विश्वास देतो, कोणीतरी सावधपणा शिकवतो, तर कोणीतरी क्षमेचे महत्त्व समजावतो. म्हणून भूतकाळाकडे कटुतेने पाहू नकोस. जे घडले त्यातून सार घे आणि उरलेलं वाऱ्यावर सोडून दे. जसे वृक्ष शरद ऋतूत पाने गळती, तसेच मनालाही जुने भात झटकावे लागतात, तेव्हाच नव्या पालवीला जागा मिळते. स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आज स्वामी म्हणतात, तुझ्या अंतःकरणात जे उत्तम आहे त्याचे जतन कर. प्रामाणिकपणा, दया, संयम आणि सत्यनिष्ठा या गुणांना जग नेहमी लगेच दाद देईलच असे नाही, पण काळ त्याचे मूल्य नक्की सिद्ध करतो. एखाद्या दिवशी तुझे प्रयत्न व्यर्थ वाटतील तरी तू थांबवू नकोस. दीप स्वतः जळतो म्हणून सभोवतात उजळतो. त्याचप्रमाणे तुझी सातत्यपूर्ण साधना तुझा मार्ग प्रकाशित करेल. इतरांच्या यशाचा मत्सर करण्याऐवजी त्यातून प्रेरणा घे. प्रत्येक जीवनासाठी वेगळी वेळ, वेगळे ध्येय आणि वेगळे फुलणे ठरलेले असते. आज मी तुला वेळेचे रहस्य सांगतो. वेळ कधीच थांबत नाही, पण तिच्यासोबत चालायला शिकणारा माणूस मात्र स्थिर आणि प्रसन्न राहतो. कालच्या यशावर विसावू नकोस आणि कालच्या अपयशाचे ओझेही उचलू नकोस. प्रत्येक उगवती सकाळ तुला नव्याने घडण्याचे आमंत्रण देत असते. तुझ्या हातात असलेला हा क्षण सर्वात मौल्यवान आहे. त्यात प्रेम पेर, परिश्रमाची बीजे रोव आणि पाणी घाल. जेव्हा तुझे कर्म स्वच्छ आणि हेतू निर्मळ असतील, तेव्हा परिणामाची चिंता तुला बांधून ठेवणार नाही. स्वतःच्या मनात प्रकाश निर्माण कर, कारण अंतःकरण उजळले की बाहेरचा अंधार आपोआप कमी भासतो. लोक येतील जातील, परिस्थिती बदलेल, पण तुझ्या चारित्र्याची उभी राहिलेली ज्योत कायम ठेव. त्या ज्योतीच्या प्रकाशात तुला तुझा मार्ग दिसेल, इतरांनाही दिशा मिळेल आणि एक दिवस मागे वळून पाहताना तुला जाणवेल की खरे यश शिखर गाठण्यात नव्हे तर प्रत्येक पावलात अर्थ देण्यात होता. म्हणून हसत राहा, शिकत राहा आणि प्रत्येक दिवसाला एक सुंदर संधी मानून त्याचे स्वागत कर.